अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी, परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यावसायिकांचंही मोठं नुकसान। अहिल्यानगरच्या भंडारदरा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती, त्यामुळे पाण्याची नासाडी गळती थांबवण्याची शेतकऱ्यांची मागणी। प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष। या धरणातून शेकडो गावांना होत होता पाणी पुरवठा। अकोला शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात। नागरिकांचा गढूळ पाण्यासंदर्भात तक्रारी, यावर उपाय करण्याची मागणी। धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा 37 अंशावर, उन्हापासून रक्षणासाठी नागरिकांकडून टोपी, रुमाल, स्कार्फचा वापर। तापमान वाढल्याने भंडाऱ्यात शीतपेय, रसवंतीची दुकानं सजली। बाजारात टरबूज, खरबूज आणि द्राक्षालाही मोठ्या प्रमाणात मागणी। नांदेडमध्ये हळद पिकात आंतरपीक म्हणून मिरचीची लागवड, नव्या प्रयोगात शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न। ठाण्याच्या शहापूरमध्ये फेब्रुवारीच्या अखेरीस भात खरेदीला सुरुवात, मार्चपर्यंत भात खरेदी पूर्ण न झाल्यास मुदतवाढ मिळणार का, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम। कापसाला अपेक्षित दर मिळत नसल्यानं शेतकरी निराश, शेतात सोडली जनावरं। वाशिम जिल्ह्यातील मानोरा, कारंजा भागातील प्रकार। वाशिममध्ये कांद्याच्या पिकावर मधमाशा येत नसल्याने शेतकऱ्यांकडून कृत्रिम परागीकरणाचा प्रयोग, मात्र हा प्रयोग कितपत यशस्वी याबाबत साशंकता। बिजवाई कांदा उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत। वाढत्या उष्णतेचा आंबा उत्पादकांना फटका, मुक्ताईनगर तालुक्यात मोहोर गळायला सुरुवात, उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत। भंडारा जिल्ह्याला अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांच्या निधीमधून वगळलं, शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट। जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीत अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं आणि शेतजमिनींचं झालं होतं मोठं नुकसान। पुण्याच्या इंदापुरात उन्हापासून ड्रॅगन फळांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांची शक्कल। हिरव्या शेडनेटचा वापर, पॉलीहाऊसमध्ये वापरल्या जाणाऱ्या हिरव्या शेडनेटचा वापर। मका लागवडीतून नांदेडच्या शेतकरी मिळवतायत भरघोस उत्पन्न। पाटोदा येथील किशनराव पाटलांचा मका लागवडीचा यशस्वी प्रयोग, पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेतीतून चांगलं उत्पन्न। छत्रपती संभाजीनगरच्या फळ बाजारात टरबूजाची मागणी वाढली, टरबूजाला 40 ते 50 रुपये प्रति नग दर, तर संत्री, मोसंबी, द्राक्ष या फळांना देखील उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची पसंती। परभणीच्या सेलू नगरपालिकेविरोधात व्यापारी आक्रमक, भरमसाठ करवाढ केल्याचा आरोप करत व्यापाऱ्यांकडून शहरात कडकडीत बंद। पुण्याच्या मावळमध्ये संत तुकाराम साखर कारखान्यात इथेनॉल प्रकल्पाचं उद्घाटन, शेतकऱ्यांना आपल्या कष्टाचा जास्त मोबदला मिळावा यासाठी इथेनॉल निर्मिती प्रकल्प कार्यरत। कोल्हापूरमध्ये प्रशांत कोरटकर विरोधात अखिल भारतीय मराठा महासंघ आक्रमक, कोरटकर विरोधात जोरदार घोषणाबाजी। बुलढाण्याच्या खामगावमधील बँक ऑफ बरोडामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राडा, शासकीय अनुदान कर्ज खात्यात जमा करणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारला, मराठी येत नसल्याने स्वाभिमानीकडून अधिकाऱ्यांना सज्जड दम। मुंबईच्या आझाद मैदानावर शेतकऱ्यांचं बेमुदत धरणं आंदोलन, परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील 70 गावांना डोंगरी भाग जाहीर करण्याची मागणी। आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, आदिवासी समाजासाठी विशेष पदभरती आणि बोगस आदिवासी प्रमाणपत्र काढणाऱ्यांवर कारवाई करण्याची। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचं आंदोलन, सर्व प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी पदावर सेवेत सामावून घेण्यासह अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी केलं आंदोलन। पुण्याच्या इंदापूरमध्ये महसूल सहाय्यक महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात, 25,000ची लाच स्वीकारताना लाचलुचपत पथकाने रंगेहात पकडलं। नांदेडमध्ये पोलिसांसमोरच सर्रास कॉपी पुरवल्याचा प्रकार, 10वीच्या इंग्रजीच्या पेपरला कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा, नयगावातील जनता हायस्कूलचा व्हिडिओ व्हायरल। हिंगोलीत खासदार अशोक चव्हाणांच्या हस्ते ओमप्रकाश देवडा पीपल्स बँकेच्या मुख्य कार्यालयाचं उद्घाटन, माजी मंत्री रावसाहेब दानवे, आरबीआयचे संचालक सतीश मराठे यांचीही उपस्थिती। चंद्रपूरमधील ऐतिहासिक झरपट नदीचं पुनरुज्जीवन होणार, आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश। नदीच्या पुनरुज्जीवनासाठी 1 कोटी रुपयांच्या निधीसाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती। परभणी जिल्ह्यात 1,28,000 घरकुलधारकांना योजनेचा लाभ, मंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती। बोर्डीकरांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा पाढाच वाचून दाखवला। परभणीत अजित पवारांच्या उपस्थितीत 15 माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश संपन्न, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। शिर्डी साईबाबा संस्थानाच्या वतीने ग्रंथालय आणि अभ्यासिका कक्षाचा शुभारंभ, साईबाबांच्या जीवनावर आधारित विविध भाषेतील साहित्य उपलब्ध। कराडच्या शणोली येथे प्राध्यापक RY कणसे यांच्यावरील कृतार्थ मी कृतज्ञ मी या पुस्तकाचं प्रकाशन, कुलपती डॉ. सुरेश भोसले, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्रकाशन।
शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 मार्चला मुंबईत मोर्चा. शक्तीपीठ विरोधातील सर्व नेते उपस्थित राहणार. ठाण्यात पोलीस क्रीडा महोत्सव समारोप कार्यक्रम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सर्व पोलीस क्रीडा संघांकडून मानवंदना. पुण्यात महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभागाच्या वतीने अधिवक्ता कार्यशाळेचं आयोजन. पंकजा मुंडेंकडून पशूंसाठी फिरत्या रुग्णालयाची पाहणी. साताऱ्यात भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस सुदर्शन पाटसकरांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन. चंद्रशेखर बावनकुळे, अतुल भोसलेंच्या हस्ते उद्घाटन. वाशिममध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणाऱ्या जानगीर महाराज पालखीचं हजरत मिर्झा बाबा दर्ग्यात स्वागत. मोठ्या उत्साहात हा सोहळा संपन्न. विशेष म्हणजे दर्ग्यात हिंदू भाविक भजन करतात आणि मुस्लिम बांधव पालखीचं स्वागत करतात. सोलापुरात शिवाचार्य महास्वामी यांची यात्रा उत्साहात संपन्न. अग्निप्रवेश सोहळा इथलं मुख्य आकर्षण. कोळशाच्या निखाऱ्यावरून चालण्याची परंपरा. मोठ्या प्रमाणात भाविकांची यात्रेत उपस्थिती. शनी शिंगणापुरात शनिदेवाला आजपासून ब्रँडेड तेलाचा अभिषेक. शनिदेवाच्या शिरेची झीज रोखण्यासाठी देवस्थानाचा निर्णय. वर्ध्याच्या महादेवपुऱ्यातील महादेव मंदिरात आकर्षक सजावट. नेत्रदीपक सजावट भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू. पुण्याच्या देहू संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याच्या तयारीसाठी आढावा बैठक. संत तुकाराम महाराज यांच्या 375व्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षाची सांगता येत्या 16 मार्चला होणार. पंढरपुरात भिक्षेकरांची इतर ठिकाणी रवानगी करण्याची मागणी. भिक्षेकरांच्या भाविकांना त्रास होत असल्यानं त्यांना स्थलांतरित करण्यात यावं, यासाठी शहरातील नागरिक आणि भाविकही आग्रही. जालना बॉम्ब शोधक आणि नाशक पथकातील श्वान शेरी निवृत्त. बॉम्ब शोधक पथकातील कर्मचाऱ्यासह पोलीस अधीक्षकांकडून निरोप. शेरीच्या मदतीने अनेक गुन्हे उघडकीस आले. परभणीत प्रशासकीय इमारतीच्या भिंतीलगतची जागा हडपण्याचा प्रयत्न मनपाने हाणून पाडला. रात्री करण्यात आलेलं बांधकाम सकाळी मनपाकडून उद्ध्वस्त. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 30% नागरिकांचं ई-केवायसी अपूर्ण. रेशन कार्ड धारकांना ई-केवायसी करण्यासाठी 15 मार्च शेवटची मुदत. नागरिकांना मेरा ई-केवायसी ॲप वापरण्याचं आवाहन. रायगडवरील हिरकणीवाडी रोपवे 3 मार्च ते 7 मार्चपर्यंत बंद राहणार. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी रोपवे बंद असणार. रायगड रोपवेचे साईट इन्चार्ज राजेंद्र खातू यांच्याकडून परिपत्रक स्पष्ट. नाशिक रोड विभागातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात 12 खाटांचं अद्ययावत डायलिसिस सेंटर उभारण्यात येणार. 2 कोटी 10 लाखांच्या खर्चासाठी महासभेची मंजुरी. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये प्रदूषण मुक्तीसाठी जनजागृती. दर महिन्याला सायकल रॅली काढत सायकल किंवा पायी चालण्याचा संदेश. नागरिकांचाही यात मोठा सहभाग. वर्धा संपर्क फाउंडेशन, न्यायालय एजन्सी आणि एनर्जी आणि जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमानाने स्मार्ट शाळा प्रकल्पाचा शुभारंभ. स्मार्ट प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील 350 शाळांचा समावेश. 540 वर्ग, 350 शिक्षक आणि 14,000 विद्यार्थी. बेडच्या माजलगावमधील दिंडोरीच्या खोलेश्वर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा. विज्ञान दिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धेचं आयोजन. या स्पर्धेत 374 विद्यार्थ्यांचा सहभाग. स्वारगेट बसस्थानकातील भंगार बसेस हटवल्या. बसस्थानकात 7 वर्षापासून भंगारात पडून होत्या बसेस. स्वारगेट बसस्थानकावरील अत्याचाराच्या घटनेनंतर स्वारगेट बसस्थानकावर सुरक्षा रक्षक वाढणार. स्वारगेट एसटी प्रशासनाकडून 36 सुरक्षा रक्षकांची मागणी, ज्यामध्ये 6 महिला सुरक्षा रक्षक देखील असणार. स्वारगेट बसस्थानकात महिला जागर समितीचं आंदोलन. रेडी आंदोलन करत महिलांकडून अत्याचार प्रकरणाचा निषेध. मंत्री योगेश कदम यांच्या वक्तव्याचाही आंदोलनातून निषेध. गोंदिया बसस्थानकात 14 सीसीटीव्हीद्वारे 24 तास वॉच. 5 सुरक्षा रक्षकांचा पहारा. नाशिकमध्ये भाजप आमदार देवयानी फरांदेंसह पोलिसांचा कॅफेवर छापा. तरुणींना 100 ते 200 रुपयात रूम दिलं जात असल्याचा आरोप. पोलिसांकडून अधिक तपास. पुण्यातल्या भारतीय विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांची हुल्लडबाजी. कर्कश आवाज करत कॅम्पसमध्येच बुलेट चालवल्याचा प्रकार. मुंबईच्या वर्सोव्यात मनसेच्या इशाऱ्यानंतर डॉक्टरांविरोधात विनयभंगाचा गुन्हा. 7 बंगला परिसरातील डॉक्टरवर 2 तरुणींना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप. सिंधुदुर्गात अंगणवाडी सेविकेच्या मृतदेह जाळलेल्या अवस्थेत आढळला. आरोपी रियाज फर्नांडिस पोलिसांच्या ताब्यात. पैशाच्या हव्यासापोटी हत्या केल्याचा आरोपीचा कबुलीनामा. नाशकात शेअर मार्केटमध्ये 15 लाख रुपये बुडाल्याने तरुणाची आत्महत्या. आर्थिक विवंचनेतून पेट्रोल टाकून आत्महत्या केल्याची माहिती. नाशिकच्या सातपूरमधील धक्कादायक घटना. नांदेडच्या कंधारमध्ये ऑटो रिक्षाचा ब्रेक फेल झाल्याने अपघात. अपघातात 3 जण गंभीर जखमी. जखमींवर उपचार. रायगडच्या रोहा तालुक्यातील काजूवाडी ते
उसर मुरुडकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था दयनीय, रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य, यामुळे अपघात होण्याची शक्यता. रस्त्याच्या कामासाठी नागरिकांचा उपोषणाचा इशारा. सोलापुरातल्या करमाळा तालुक्यात रेल्वे क्रॉसिंग सिग्नल चेकिंगसाठी जात असताना रेल्वे पोलीस शिपाई श्रीकांत वाघमारे यांचा जागीच मृत्यू. केके एक्सप्रेसच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती. सिंधुदुर्गात हायवेवरील झाडांना पाणी घालणाऱ्या टँकरला ट्रकची धडक, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. ट्रकमधील भाजीसह ट्रकचं मोठं नुकसान. नांदेडच्या देगलूर तालुक्यातील मरखेलमध्ये भीषण अपघात. ओव्हरलोड मातीचा टिप्पर थेट दुकानात घुसला. टिप्परमध्ये प्रमाणापेक्षा जास्त माती भरल्यामुळे ब्रेक लागला नाही. सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र दुकानाचं नुकसान. नाशिकमध्ये गोळीबार करणारे 4 जण ताब्यात. गोवर्धन परिसरात गोळीबाराचा प्रकार. घटनेनंतर संशयित आरोपींना तलवारीचा धाक दाखवून पळ काढला होता. होळीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात सॅनिटरी पॅडच्या आडून सुरू असलेल्या दारूच्या तस्करीचा पर्दाफाश. पोलिसांकडून 42,82,000चा मुद्देमाल जप्त. लोणावळा शहर आणि ग्रामीण भागातील पानटपऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई. अनेक पानटपऱ्यांमधून नशेची पावडर आणि इतर साहित्य जप्त. जळगावच्या यावल चिंचोलीत 20 वर्षीय तरुणीचा विहिरीत पडून मृत्यू. ही तरुणी पाय घसरून विहिरीत पडल्याची माहिती. या घटनेमुळे गावात हळहळ. धाराशिवमध्ये दररोज जनावरांवर हल्ले करणाऱ्या वाघाला पकडण्यात वनविभागाला अपयश. 20 महिने झाले तरी वाघ वनविभागाला सापडेना. देण्यात आलेली मुदतही संपली. आता वनविभागाने मागितलेली नव्याने मुदतवाढ. गावकरी संतप्त.